राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। हे गीत आता रोजच आपण सोशल मीडियावरती पाहत आहोत आणि हे गीत आता सत्यात उतरण्याची वेळ आलेली आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करत हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर मंडळी, येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये श्रीरामचंद्र म्हणजेच भगवान रामांची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या मंदिरामध्ये होणार आहे, राम मंदिरामध्ये होणार आहे. आणि आजच्या या दिवशी म्हणजे 22 जानेवारी या दिवशी आपल्याला सगळ्यांना कशाप्रकारे दिवाळी साजरी करायची आहे. आता आपल्या जे देशाचे प्रधानमंत्री आहेत, पंतप्रधान आहेत, त्यांनी सांगितलेच आहेत नरेंद्र मोदी सरांनी की आपल्याला कशाप्रकारे दिवाळी साजरी करायची आहे. त्याचबरोबर 500 वर्षातून हा योग आलेला आहे, त्यामुळे आपल्याला कशाप्रकारे या दिवशी दिवाळी साजरी करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला रामज्योती कशी लावायची आहे किंवा रामदिवा कसा लावायचा आहे, किती दिवे लावायचे आहेत, त्याचबरोबर कुठलं तेल आपल्याला या दिव्यांसाठी वापरायचं आहे, त्याचबरोबर कुठला मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, याची सविस्तर आणि अचूक माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्हाला सुद्धा तुमची सुद्धा इच्छा असेल की राम म्हणजे भगवान रामांची रामचंद्रांची सेवा करायची त्या दिवशी, नेहमी तर आपण करतच असतो, पण जर तुमची इच्छा असेल, आपण हिंदू आहोत आणि आपलं जे म्हणजे श्रद्धास्थान आहे ना ते अयोध्या आहे, त्यामुळे जर तुमची इच्छा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. म्हणजे 22 जानेवारीला नेमकं कशाप्रकारे आपल्याला दिवे लावायचे आहेत आणि रामांची पूजा करायची आहे, भगवान श्री रामचंद्रांची, याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहून घ्या. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, अयोध्या राम मंदिरामध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे श्रीरामचंद्रांची आणि त्यावेळी आपल्याला पूर्ण देशामध्ये दिवे लावायचे आहेत असं म्हणजे सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. तर रामज्योती म्हणजे जेव्हा प्राणप्रतिष्ठा होईल तेव्हा नाही, तर आपण दिवस मावळतीला किंवा सायंकाळी 6-6:30 नंतर आपल्याला हे सगळं करायचं आहे. म्हणजे जे दिवे लावायचे आहेत ना ते आपल्याला 6-6:30ला लावायचे आहेत. तर आपल्याला कशा प्रकारचे दिवे लावायचे आहेत, तर आपल्याला आपल्या आराध्यांसाठी प्रभू रामचंद्रांसाठी आपण अगदी मातीचा दिवासुद्धा लावू शकतो, पितळेचा दिवा लावू शकतो, धातूचा कुठल्याही प्रकारचा दिवा तुम्ही लावू शकता. कसं होतं की मातीचा दिवा हा सगळ्यांना म्हणजे जे काही सर्वसामान्य आहेत त्यांना सहज उपलब्ध होत असतो, त्यामुळे मातीचा दिवा लावला तरीसुद्धा काहीच हरकत नाही. जर तुम्हाला शक्यच असेल तर कुठल्याही प्रकारचा धातूचा, तांब्या, पितळाचा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता. आपले जे प्रभू रामचंद्र आहेत ना, हे भावाचे भुकेले आहेत आणि हा म्हणजे हीच फक्त आपली श्रद्धा आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा दिवा तुम्ही लावू शकता. आता दिव्यासाठी तेल कुठलं वापरायचं, तर रामज्योतीसाठी आपल्याला शक्यतो सरसोचं जे तेल आहे किंवा मोहरीचं जे तेल आहे ह्याचा वापर आपल्याला करायचा आहे. पण जर तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही नक्कीच म्हणजे तुपाचा वापर हा दिवा लावण्यासाठी करू शकता. हे तर खूपच छान होईल. तुपाचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे असं काही नाही की तुम्ही तूपच वापरलं पाहिजे, प्रत्येकाला शक्य नसेल तर तुम्ही मोहरीचं तेलसुद्धा वापरू शकतो. आपल्याला प्राणप्रतिष्ठाच्या दिवशी आपल्याला कमीत कमी एक तरी दिवा लावायचा आहे आणि जास्तीत जास्त मग तुम्ही 11 किंवा 108 दिवेसुद्धा लावू शकता. 11 दिवे लावणं खूप शुभ समजलं जाईल, अतिशुभ समजलं जाईल, कारण रावणाची जी 10 तोंड होती ना ते एकट्या रामाने म्हणजे रामाने त्यांच्यावरती विजय मिळवला होता, त्यामुळे 11 दिवे लावले तर चांगलेच आहे. आणि रामज्योती म्हणजे लावल्यानंतर आपल्याला 11 दिव्यांपैकी जे 5 दिवे आहेत ना, हे आपल्याला जिथे आपण जी आपल्याला पत्रिका मिळालेली आहे ना श्रीरामचंद्रांची निमंत्रण पत्रिका प्राणप्रतिष्ठेची, तर तिथे आपण ते 5 दिवे आपल्या देव्हाऱ्याजवळ तिथे पूजा करून, त्या अक्षदांची पूजा करून आपल्याला ते 5 दिवे तिथे ठेवायचे आहेत आणि बाकीचे उरलेले 6 दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाजामध्ये किंवा आपल्या अंगणात तुळशीच्या जवळ आपल्याला हे दिवे ठेवायचे आहेत. जसं की आपण दिवाळीला कसे दिवे लावतो तशा प्रकारे आपल्याला दिवे
ठेवायचे आहेत. आता त्यानंतर आपण पाहूयात की आपण मंत्र कुठले म्हणायचे आहेत या दिवशी. म्हणजे हा दिवस आहे ना आपल्या भारतीयांसाठी म्हणजे आपण खूप नशिबवान आहोत की या कारकिर्दीमध्ये आपण या जगामध्ये आहोत. म्हणजे आपले इतकं नशिबवान कोण नाही. अगदी 500 वर्षांतून हा योग आलेला आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात असं मला वाटतं. तर पहिला मंत्र तो आहे तो म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस आपण नेहमी म्हणतो तो शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते. हा मंत्र तुम्ही पूर्ण म्हणू शकता. आणि अगदीच हा तुम्हाला मंत्र येत नसेल तर मग तुम्ही म्हणजे रामरक्षा स्तोत्रसुद्धा म्हणू शकता. रामरक्षा म्हटलंच पाहिजे या दिवशी. रामरक्षा आपल्या घरात लहान मुलं असेल तर नक्की रामरक्षा आणि शुभं करोति त्यांच्याकडून तुम्ही म्हणून घ्या. त्याचबरोबर गायत्री मंत्राचा सुद्धा जाप आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक की आपण हे एका गोष्टीचं म्हणजे लक्षात ठेवली पाहिजे की जे रामज्योती आपण लावलेली आहे किंवा जो दिवा लावलेला आहे ना देव्हाऱ्यामध्ये तर तो पूर्ण रात्रभर जळत राहिलेला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर या दिवशी आपण श्रीरामांची किंवा प्रभू श्रीरामांची जर आपण अशी सेवा केली हा योग खूप असा दुर्मिळ योग आहे. आणि या दिवशी जर आपण प्रभू श्रीरामांची सेवा केली तर त्यांचं म्हणजे पूर्ण आपल्या परिवारावरती आशीर्वाद होईल, कृपा होईल आणि आपलं जीवनात सुद्धा सुख, शांती आणि समृद्धी येईल. तर अशा प्रकारे सोप्यात सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी करायची आहे. त्यानंतर आहे नैवेद्य. तर आता तुम्ही नैवेद्य काही दाखवू शकता. आता दिवाळी साजरी होणार आहे त्यामुळे नक्कीच आपण 22 जानेवारी रोजी घरामध्ये काही प्रसाद करणार आहोत, काही गोडधोड करणार आहोत. अगदी काही ठिकाणी पुरणपोळी होईल, शिरा होईल, आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही खीर होईल, जे काही तुम्ही कराल ना अगदी जे काही आपण आपल्या घरामध्ये गोडधोड करणार आहोत ना त्याचा जो प्रसाद आहे किंवा नैवेद्य आहे आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांना दाखवायचा आहे. असं काही नाही की तुम्ही हाच नैवेद्य बनवा तोच नैवेद्य. एखादं फळ आपल्या घरामध्ये असेल तर आवर्जून ठेवा. तर अशा प्रकारेच आपल्याला 22 जानेवारी रोजी दिवाळी साजरी करायची आहे. 500 वर्षांनंतर येणाऱ्या या दुर्मिळ योगाचे आपण साक्षीदार आहोत. आपण खूप नशीबवान आहोत. आणि प्रभू श्रीरामचंद्रांची आपल्या हयातीमध्ये किंवा आपल्या या आयुष्यामध्ये आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा होताना लाईव्हसुद्धा टी व्हीवरती पाहणार आहोत. त्यामुळे नक्कीच या गोष्टी तुम्ही या दिवशी नक्की करू शकता. आणि तुमच्या सगळ्या कुटुंबावरती श्री स्वामी समर्थ आणि श्रीराम किंवा प्रभू श्रीरामांची कृपा राहो. तुमचं जीवन आरोग्यदायी सुख समृद्धी आणि शांतीचं जावो हीच स्वामींचरणी आणि श्री प्रभू रामचंद्रांचरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी कमेंटमध्ये श्रीराम की जय किंवा प्रभू श्रीराम की जय लिहायला विसरू नका. त्याचबरोबर आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.